ते ना म्हणजे माझे सगळे दुश्मन झाले. अच्छा. जे जे ज्यांना मी ना म्हणजे जे खरे माझे दुश्मन होते आणि ज्यांना मला वाटायचं की ते चांगले होते आणि त्यांनी मला फसवलं, जीवनात भरपूर त्रास दिला. अच्छा. असं आणि आज मी 25 वर्षाचा आहे. माझं लग्नाचं वय झालं आहे. पण इकडे आता एक मुलगी पण आली आमची बिल्डिंग मध्ये राहायला. हा. पण मला ना म्हणजे लग्नाचं वय झालं आणि माझी आई सख्खी माझ्याशी हे करते, वाईट वागते. अच्छा. हम्म. मला बहीण भाऊ पण माझे दुश्मन बघतात. अच्छा. हा म्हणजे सगळं घरच दुश्मन बघताय. माझे वडीलच फक्त माझ्याशी चांगलं वागायचे आणि तेच सोडून गेले. अच्छा. आई आई तुम्हाला आई सख्खी आई आहे काही? सख्खी म्हणजे सख्खीच आहे पण ती ना तिचे म्हणजे संस्कार म्हणजे ती चांगली वागत नाही. त्याचे संस्कारच चांगले नाही आहेत. म्हणजे ती काय अशी नाही एकदम विचित्र आहे ती जरा. अच्छा. तिची तिची ना लेक फक्त तिला आवडते आणि मी आणि आणि मला ती ही समजते एकदम खालच्या लेवलला म्हणजे कोण अच्छा. कायच करू शकत नाही. आणि हा. ती लेक कोणतरी मोठं म्हणजे तुमचं तिची मुलगी आहे ती शिक्षण कोणतरी मुलगी. शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण माझं आर्ट्स झालं 15वी ग्रॅज्युएट. पण माझ्या शाळेत पण अडचण म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा मला भरपूर अडचणींना त्रास द्यावा लागला. माझ्या शाळेत म्हणतो सॉरी कॉलेजात पण माझे हे नाही होते. हा. म्हणजे मित्रमैत्रिणींनी पण मला त्रास दिला. अच्छा. हम्म. मी लहानपणापासून खूप त्रास भोगत आलो आहे. आज कुठेतरी योग आलाय म्हणून तुम्हाला फोन करतो. अच्छा. देवाने पाठवला तुम्ही आमच्या. तुम्ही जी व्हिडिओ पाहिली माझी ती कुठली पाहिली? ते असे म्हणजे मनात असंख्य विचार येतात मग फाटा फुटत जातो असा. अच्छा 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 अच्छा. मन शांत कसे हा करावे हा 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 व्हिडिओ पाहिला तुम्ही? हा बरोबर ना? नाही नाही फाटा फाटा फुटत जातो. बरोबर आहे, बरोबर. हा 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 तर ऐक मित्रा, मी तुला सांगतो. हा आता तू हे जे जरा विचार करतोय ना हा की हा आई माझी दुश्मन आहे, माझे भाऊ बहीण माझे दुश्मन आहेत, किंवा हा माझे जे कॉलेजचे त्यांना हा मित्रमैत्रिणी होते त्यांनी मला त्रास दिला. हा हा, बरोबर आहे. बरोबर आहे. हा, तर हे त्यांचं वागणं झालं, ही त्यांची बाजू झाली. हा तू त्यांना कधी त्रास दिला का? ते मी त्रास दिला नाही म्हणजे मी ना त्रास दिला नाही आहे म्हणजे लहानपणापासूनच मला ना टॉर्चर सगळ्यांनी केलंय टॉर्चर. अच्छा, बरं ठीक आहे, पण तू कधी कोणाला त्रास दिला नाही ना? मी 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 म्हणजे लहान होतो तेव्हा जरा खोडकर होतो. हा. तेव्हा म्हणजे ना तेव्हा बहिणीची वगैरे कळ काढायचो. भावाची नाही, एवढा भावाला भियायचो पण बहिणीची कळ काढायचो. पण बर बर बर. बहीण ना आज अशी अशी एकदम ना म्हणजे मला एकदम ही आणि स्वतःला एकदम टॉप लेवलची समजते, हाय लेवलची. बरं ठीक आहे, आणि असू दे. आणि ती माझं ऐक. गेली कुठे लांब आता मुंबई त्याची जाऊन देत पण मला ही त्याची आई पण आता तेच लेवलला बघते मी म्हणजे मी ती मी टॉप मी लेवलला. काय म्हणतोय आता ते ऐका. आणि मला आज यांच्या दृष्टीने मी आज निगेटिव्ह करून टाकलंय यांनी. बरोबर आहे. मी आता पॉझिटिव्ह होतो. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. हा. तुम्हाला आहे ना एक गुरु करावा लागेल, गुरु. हा हा हा, तुम्हाला एक गुरु करावा लागेल. हा हा तो गुरु मी काय सांगतोय ते ऐक. हा मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐक, बोलू नको आता. हा हा तुला एक गुरु करावा लागेल. त्या गुरुशी सतत संपर्कात राहावं लागेल. आणि एक जो गुरु आहे हा तुझ्या जवळ असेल असा गुरु तुला करावा लागेल. हा 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 तो गुरु जसा वागतो तसं तुला वागावं लागेल. हा हा तो गुरु जसा वागतो तसं तुला वागावं लागेल. आता बघ, हा मी एक गुरु केलेला आहे. हा तो गुरु आहे कडुलिंबाचं झाड. हा हा मी कुठला गुरु केलाय?
कडुलिंबाचं झाड. कडुलिंबाचं झाडाला मी गुरु केलंय, कारण की माझे जे गुरु आहेत ते माझ्यापासून दूर आहेत थोडेसे. हा हा हा, म्हणून मी काय केलं, आता कडुलिंबाच्या झाडाला गुरु केले. आता या हा, कडुलिंबाच्या झाडाची जी फळं आहेत, नीट ऐक, हा हा या कडुलिंबाच्या झाडाची जी फळं आहेत ही मी घेऊन लावली, तो जो कडुलिंब मला काय आशीर्वाद देईल का? हा, बोला. नाही नाही. नाही नाही देणार, नाही देणार ना. हो. आता मी त्या कडुलिंबावर कुऱ्हाड चालवली, हा. मी कडुलिंबावर कुऱ्हाड चालवली, तो झाड मला काही श्राप देईल का? नाही देणार तो. नाही देणार. म्हणजे तो झाड काय करतोय, कोणीही त्याच्याशी कसंही वागो, तो झाड त्याच्याशी चांगलंच वागतोय. हो हो हो. लक्षात येतंय? तो त्याच्याशी सम वागतोय, तो दोघांना सम बघतोय, झाड तोडणाऱ्यालाही आणि झाड लावणाऱ्यालाही. कसं तुला व्हावं लागेल. तुम्हाला आता मी खरं सांगतो, ऐका. हॅलो. हा. आमचं गाव कोटकामचे आहे, देवगड मध्ये. सिंधुदुर्ग जिल्हा. हा. हा. तर माझा काका आहे ना, हा. तो घरात म्हणजे माझे पप्पा हे झाले ना, गेले ना, हा. ते तेव्हा मला दारू द्यायचा. आता तुम्हाला खरं सांगतोय, दारू द्यायचा. हा. हॅलो. हा. आणि दारूतून करणी करून द्यायचा, म्हणजे चारणी करून द्यायचा. म्हणजे काय माहितीये, चारणी म्हणजे अशी चारणी की म्हणजे चारतात बघा, आपण म्हणतो याला चारलं आहे, म्हणजे करणी झाली आहे याच्यावर. ती आम्ही, माझा तर गुरु म्हणता ना तुम्ही, तो एक माझा गुरु इथे म्हणजे कणकवलीत आम्ही राहतो ना, तिकडे सावडात गुरु आहे माझा. म्हणजे गुरु नाही, मित्रच आहे, पण तो म्हणजे कसा, म्हणजे आधीच ओळख झाली. बर. तर त्याने ती तोडून टाकली आणि आमच्या घरावर कलमदारी खुली नसावी काय, असं काय नाही काय आहे भरपूर. मी मुसलमान पीरावरनं दारू पिऊन लाच मारलेली. आमच्या गावी मुसलमान पीर पण आहेत. अच्छा. मी दारू पिऊन मुसलमान पीरावर लाच मारली. आणि एक चेटकीन होती. ते चेटकीन म्हणजे असं म्हणजे भुताटकी होती तिच्या चेटकीन. ते चेटकीनीच्यानं असं बांगडी कोणीतरी ठेवलेली होती, तिथे पाय पडला माझा, त्याच्यावर पाय पडला. बर. हा. तर ना त्याने असं तोडून टाकलं ते सगळं. म्हणजे त्यांच्यावर ना त्याने ते तोडून टाकली चारणी वगैरे, आणि काय काय होतं ते सगळं तोडून टाकली. ते त्यांचं हे गुरु म्हणजे ते हे आहे साईबाबांचं, त्यांच्यावर म्हणजे शिवाचं आणि साईबाबाचं वारं आहे. बर. ते म्हणजे ना असं म्हणजे काय झालं माहिती आहे, ते जेव्हा मी गेलो ना, ते बागेत माझी आई, म्हणजे कोण आईच्या घरची लोक आहेत ना, तो माझा एक चांगला भाव आहे, मामे भाव. तो त्यानेच हे सांगितलं. त्याने म्हणजे तो चांगला आहे, बाकीची सगळी वाईट आहेत. बर. पण त्याने सांगितलं, तेव्हा गेलो, तेव्हा ना त्याने ना मला भूतांना म्हणजे ते गुरु म्हणतो आता ना, म्हणजे मित्र आहे ना तो गुरु, मित्र सॉरी, किंवा गुरु म्हणा, काय म्हणा, तो त्याने ना भूतांना रडवत घालवलं. म्हणजे त्यांच्याच अंगात भूत येत होते आणि साईबाबा होते ते माझ्याकडे हसत बघत होते असे, आणि भूतांना त्याच्या म्हणजे अंगातच येत होते त्याच व्यक्तीच्या, आणि भूतांना रडवत घालवत होते. मी आता तुला या गोष्टीवर, सगळ्या गोष्टीवर उपाय सांगू का? हा. मी उपाय सांगतो आणि फोन ठेवतो बरं का. हा. हा. आता तू हे जे बाकीचं जे भारूड मला सांगतोय ना, हे सगळं थोतांड आहे. कुणीही कुणावरही करणी करू शकत नाही. पहिली गोष्ट, मी काय बोलतोय तेवढं ऐक तू. मी काय बोलतोय तेवढं तू ऐक. कुणीही कुणावर करणी करू शकत नाही जोपर्यंत आपण करणी केलेली आहे असं मानत नाही. आपण जर मानायला सुरुवात केली तर ती करणी आपल्यावर लागू होते. आपण जर ते मानलं नाही तर ती करणी आपल्यावर लागू होत नाही. तू मानलं म्हणून तुझ्यावरती लागू झाली. आता तू ते मानणं बंद कर. आता तू काय कर, ते मानणं बंद कर. आणखी तुझा तो जो गुरु आहे ना, त्याच्यावर देव येतात,
त्याच्याकडे जाणं हा. बंद कर. हा हा त्याच्याकडे जाणं बंद कर. आणि मी जसं सांगितलं, तुझ्या घरासमोर एखादं झाड आहे का? हो आहे. कशाचं झाड आहे? घरासमोर नाही, म्हणजे आमच्या घराच्या मागे, आम्ही बिल्डिंगीत राहतो, आम्ही तळमजल्यात खाली राहतो, तळमजला. बर बर. मागे आहे ना, कशाचं झाड तर आहे? मागे केळीचं आणि याचं आहे ना, मोगऱ्याचं, फुलांचं वगैरे. झाड झाड कशाचं आहे? झाड ती रोपटी झाली छोटी छोटी फुलांची. केळीचं झाड आहे. दुसरं झाड नाही का असं मोठं रुंद खोड असणार? पुढे पण पुढे आहे, बघतो जरा पुढे पण आम्ही. तर एक झाड निवड तू, कुठलंही एक झाड निवड, आंब्याचं, कडुलिंबाचं, पिंपळाचं. त्या झाडाखाली बस. नाही नाही, हो बसण्यासाठी आहे ना, पण ते रस्त्यावर आहे ना. बस रस्त्यावर असलं म्हणून काय झालं? तू त्याच्या खाली बस. रोज रोज त्याच्या पाया पड, त्या झाडाखाली बस आणि ध्यानस्थ राहा. काय करायचं, 20 मिनिटं डोळे मिटून शांत त्या झाडाखाली बसायचं आणि त्या झाडालाच म्हणायचं की गुरुदेवा, गुरुदेवा, माझ्यामध्ये थांबा 1 मिनिट. काय लिहून घेण्यासारखं नाही ते. गुरुदेवा, गुरुदेवा, तूच इथून पुढे माझा गुरु आहेस. तूच इथून पुढे माझा गुरु आहे. हा, माझ्यामध्ये जे जे काही वाईट आहे, माझ्यामध्ये जे जे काही वाईट आहे ते मी तुझ्या ठिकाणी समर्पित करतो. ते मी तुझ्या ठिकाणी समर्पित करतो. आणि इथून पुढे मी चांगलं वागावं, माझ्याशी सर्वांनी चांगलं वागावं, माझ्याशी सगळ्यांनी चांगलं वागावं. हा, यासाठी तू माझ्यावर कृपा कर. यासाठी तू माझ्यावर कृपा कर. हा, अशी प्रार्थना. यासाठी तू माझ्यावर कृपा कर. बस कृपा कर, अशी प्रार्थना त्याला बोलायची आणि त्याच्या खाली 20 मिनिटं बसायचं. 20 मिनिटं बसून झालं की गुपचूप आपल्या घरी यायचं. असं सकाळ संध्याकाळ करता येईल का तुला? ते नाही हो, म्हणजे झाडाची अशी बसण्यासारखी बरोबर लायकीची नाही, पण ही रोडवरची किंवा कुठची वेगवेगळ्या अशी आहेत. थोडस दूर जा, एखाद्या बागेत जा. हा, आमची बाग आहे, खुर्ची टाकून बसलं तर चालेल? हो, चालते ना. हा चालेल. मग दररोज तेच करतो. दररोज कर. आणि मग मला काय कर, आता 50 दिवसांनी फोन कर. कधी? 50 दिवसांनी, म्हणजे 1.5 महिन्यांनी तू मला फोन कर. तुला काय फरक पडला तेवढं मला सांग. आज तारीख किती आहे? आज तारीख 4 तारीख आहे. 4 तारीख आहे. 4. ठीक आहे. मग 50 दिवसांनी ना, म्हणजे जून महिन्यात फोन कर तुम्हाला. हा, म्हणजे किती तारखेला? 5 तारखेला, 5 जूनला फोन कर. हा, पण तू रोज गेला पाहिजे त्या झाडापर्यंत. हो, ऐका. पण मला ना, म्हणजे खूप घाणेरडे विचार येतात. येऊ दे ना. त्याच्यासाठीच जायचंय ना त्या झाडाकडं. त्याच्यासाठीच जायचं ना. मी तुला काय सांगितलं की माझ्यामध्ये जे जे वाईट आहे झाडा, तू घे. असं सांगितलं ना. मग आता तो घेईल. तू फक्त मी सांगितलेला उपाय आहे ना तेवढा कर. झाडाला गुरु मान, झाडासारखं हो. अजून माझं लग्न होण्यासाठी पप्पा माझे पुनर्जन्म होऊन येतील का, जरा सांगा. कारण पप्पांचा पुनर्जन्म होईल का? कारण माझे पप्पा स्वप्नात येतात. मला त्यांचा पुनर्जन्म जरी झाला ना तरी तो कुत्र्याचा होईल, मांजराचा होईल. त्यांनी काही प्रयत्न केले का अध्यात्मासाठी? हो, ते होते. गेल्या जन्मी आध्यात्मिकच होते. हो ना. मग ते आता ह्या योनींमध्ये जातील, कुत्र्याच्या, मांजराच्या. ते माणूस होईल याची अपेक्षा तू करू नको. तुझं तू बघ. तुला काय करायचं ना आयुष्यात, आता सध्या त्याचा विचार कर. आणि त्याच्यासाठी मी जे सांगितलंय ना ते फॉलो कर. यावेळेस तू जसं बोलतोयस ना माझ्यासोबत,
हा पुढच्या वेळेस आणखीन चांगला बोलशील. हा आलं का लक्षात? तुझे सगळे जे तुझ्या डोक्यात जे सगळं भरलंय ना ते सगळं निघून जाईल. हो. तू त्या झाडाला गुरु मान आणि तुझे जे सगळे हा. जे टेन्शन आहे त्या झाडापाशी समर्पित कर. हा, हा. ठीक ठीक आहे. ठीक आहे, उद्यापासून बसतो. हा, उद्यापासून बस, उद्या. आजपासून बस. तुझी जशी इच्छा हा, असेल तशी. हा. पण 50 दिवस कर. हा, हा. ठीक आहे. हो ऐका. आणि ना माझे जे दुश्मन म्हणजे दुश्मन जाऊ दे, पण लग्नाचे वगैरे विचारायचे होतील ना, सक्सेस येईल का जीवनात? तू जर हे केलंस ना 50 दिवस तर येईल नक्की. हा. नाही केलं तर नाही येणार. हा. हा. हो, पण आज मी खुर्ची घेऊन आज म्हणजे आता सुरुवात करतो हळूहळू एक दिवस. हो, पण कर आमच्या सुरुवात. घरात ना नाही घरात म्हणजे ना खूप ते सांगू नकोस राजा. मी तुला जे उपाय सांगितलं ना तो तू कर. हा हा. बरं, तुमचं नाव? माझं नाव केळकर. केळकर. हा, हा हा. एवढं तू कर. हा, तुम्ही नेटवर बोलतात ते. हो, मी काही कुठला बाबा बिबा नाहीये. हा. मी काही कुठला बाबा बिबा नाहीये. नाही, बरोबर. हा, बरोबर आहे. फक्त मला जे समजतं ना तेवढं मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला तुझ्या कल्याणासाठी. ठीक आहे. पण आता हे आता बाकीचं काही सांगण्यापेक्षा आहे ना, माझी मम्मी माझ्याशी चांगली कधी होईल आणि वागेल? तू हे 50 दिवस केल्यावर होईल. हा. तू हे 50 दिवस जेव्हा करशील ना तेव्हा होईल. आपण त्याच्यामध्ये काय बोललो? ऐक तू. हॅलो. नाही, पण माझ्या हातात पैसे टिकत नाही आणि नोकरी पण लागत नाही. हा, मग हे 50 दिवस करावं लागेल ना आधी तुला. हा. तू जर वेड्यासारखा आहेस तुला नोकरी कोण देईल? बरोबर. तुझी स्थिती जर आता वेड्यासारखी आहे तुला नोकरी कोण देईल? मी मानसिक गोळी पण घेतो, मनोरुग्ण. पण माझं काय झालंय माहितीये, ते मेंदूची शिर आहे ना, तिचं रक्त प्रवाह मंदगतीने होतो असं कोणीतरी सांगितलं. म्हणजे तुझ्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ना त्या ह्या एका गोष्टीमुळे दूर होतील. तू मी सांगितलं तेवढं कर. समजलं? ठीक आहे, ठेवू मग आता फोन. पण मेंदू गती तेज होईल ना? हो, सगळं होईल. तू 50 दिवस करे आणि 50 दिवसानंतर मला फोन कर. तुझ्यात 100% बदल झालेला असेल. बरोबर. ठेवतो आता फोन. हा. हा हा.